नमस्कार. मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना यांच्या नोव्हेंबरचा हप्ता याच्याबद्दल असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर अनेक लाभार्थी आहेत जे दिव्यांग पेन्शन, श्रावणबाळ योजना आणि वृद्धापकाल योजनेचे लाभार्थी असतील. या सर्व लाभार्थ्यांना हे 1500 आणि काहींना 2500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत. तर काही दिव्यांगाचे 1500 रुपयेच आले होते, तर काहींचे बाकी आहेत, 1000 रुपये पेंडिंग आहे. तर त्यांना तहसील ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. तर त्याचे नोव्हेंबर महिन्यामध्ये 1000 ते येतील आणि 2500 ते म्हणजे 3500 येऊ शकतात. तर काही जिल्ह्यांमध्ये DBTचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे हे पैसे वितरण होण्यासाठी उशीर होत आहे. यामध्ये वाशिम आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, काही जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये DBTचा प्रॉब्लेम आहे आणि या DBTच्या प्रॉब्लेममुळे पैसे लेट होत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की आमच्या जिल्ह्यात हा प्रॉब्लेम नाही आहे, तर आमचे का नाही आहे? पण सगळे जिल्हे व्यवस्थित झाल्याशिवाय सगळ्यांचे पैसे टाकता येत नाही. तर सध्या स्थितीला DBTवर पण खूप लोड आहे. जसे की शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असन किंवा लाडक्या बहीण असन, यांचे पैसे टाकणं सुरू आहे. त्याच्यामुळं खूप जास्त लोड आहे. तर काही दिव्यांगाचे तहसील ऑफिसमध्ये ते ज्यांचे 2500 आलेले नाही, फक्त 1500 आलेले आहे, त्यांना तहसील ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. तर काहींनी जमा केले असतील, नसन केले तर करून द्यायला पाहिजे होते. तर त्याचाच काहींनी म्हणजे तहसील ऑफिसचे ऑफिसर म्हणतात की आमचं सगळं प्रोसेस झालेलं आहे. तर आता यानंतर 11 ते 15 तारखेपर्यंत तुमचे पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असे, नोव्हेंबर हप्ता कधी जमा होणार? तर 11 ते 15 या तारखेपर्यंत तुमचे पैसे DBTच्या मार्फत खात्यात जमा होऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ संजय गांधी दिव्यांगाबद्दल होता. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर धन्यवाद.